असता प्रवास होय. ज्ञानोबा सांगतात स्वप्नात प्रवास केला म्हणून जागृतीमध्ये पाय दुखत नाहीत. किंबहुना स्वप्नातलं राज्य आणि मरण हे महाराज हर्ष शोकाला कारण नाही. स्वप्नीचे राज्य का मरण नोहे हर्ष शोकासी कारण. ज्ञानोबा सांगतात स्वप्नामध्ये राज्य मिळालं म्हणून महाराज हर्ष करण्याचं कारण नाही, गेलं म्हणून दुःख व्यक्त करण्याचं कारण नाही. का तर स्वप्न आपण कितीही पाहिलं तरी महाराज स्वप्न कुठपर्यंत असतं, तर जोपर्यंत या ठिकाणी जागृती येत नाही तोपर्यंत. अर्थात स्वप्न महाराज जागृती येत नाही तोपर्यंत आहे. एकदा का जागृती आली की स्वप्न महाराज नाहीसं होतं. म्हणजे स्वप्न हे महाराज प्रातिभासिक सत्तेतलं आहे. अर्थात स्वप्न हे खोटं आहे. का खोटं आहे तर त्याचं कारण असं आहे की महाराज स्वप्न हे अल्प अशा देशामध्ये आणि अल्प अशा काळामध्ये पडतं. कारण स्वप्नाला या ठिकाणी असं सांगतात की ते स्वप्न महाराज कंठगत पुरितत नाडी आहे. आणि त्या पुरितत नाडीमध्ये ती केवढी नाडी आहे तर एक केस उपटावा आणि त्याचे 100 भाग करावे, 100 तुकडे करावेत. 100 तुकडे केल्यानंतर जो भाग शिल्लक राहतो तेवढी काय आहे तर ती पुरितत नाडी आहे. त्या एवढ्या अशा लहानशा त्या सूक्ष्म अशा पुरितत नाडीमध्ये आणि अवघ क्षणभर त्या ठिकाणी स्वप्न पडतं. म्हणजे स्वप्नाला योग्य असा देश आणि काल काय नाही तर कारण नाही. म्हणून जरी स्वप्न दिसत असलं तरी स्वप्न हे महाराज काय आहे तर खोटं आहे. मात्र शास्त्रामध्ये तर महाराज स्वप्नाला थोडा का होईना देश काल कारण आहे, पण मात्र त्या ठिकाणी जागृतीला देशही नाही आणि कालही नाही. म्हणजे जागृती ही काय आहे तर महाराज खोट्यातली खोटी आहे. कशी आहे खोट्यातली खोटी तर कारण महाराज जागृतीमध्ये जी वस्तू त्या ठिकाणी आपण या डोळ्यानं पाहतो किंवा जी विषय त्या ठिकाणी जी वस्तू महाराज आपल्याला विषय होते ती वस्तू काय झालेली आहे तर उत्पन्न झालेली आहे, निर्माण झालेली आहे, जन्माला आलेली आहे. आणि जी वस्तू महाराज उत्पन्न होते, निर्माण होते, जन्माला येते महाराज ती काय असते तर अनित्य असते. कारण का तर महाराज ती वस्तू षडविकारानं काय असते तर व्यक्त असते. अस्ति जायते वर्धते विपरिमयते अपक्षीयते आणि विनश्यते. अशा षडविकारानं काय आहे तर ती व्यक्त आहे. किंबहुना जी वस्तू महाराज त्या ठिकाणी डोळ्याला दिसते, या इंद्रियांना गोचर होते, ती वस्तू महाराज उत्पन्न झालेली आहे, अर्थात निर्माण झालेली आहे. आणि जी वस्तू महाराज जन्माला येते, उत्पन्न होते, ती जन्माच्या पूर्वी अर्थात नसते आणि नाशानंतरही नसते. म्हणजे शास्त्रामध्ये त्याला प्रागभाव म्हणतात आणि प्रध्वंस भाव म्हणतात. उत्पत्तीच्या पूर्वी जी वस्तू नसते त्याचा जो अभाव असतो त्याला प्रागभाव असं म्हणतात. आणि नाशानंतर जो त्याचा अभाव असतो त्याला प्रध्वंस भाव असं म्हणतात. आणि महाराज हे संपूर्ण जे काही जगत आहे किंबहुना आपण जे काही हा संसार आहे, घरदार बायका पोरं हा किंबहुना हा देह हा जन्माच्या पूर्वी नव्हता, मेल्यानंतरही राहत नाही. फक्त मध्यान्ही कालीच काय होतं तर महाराज जगताची या संसाराची काय होते तर प्रतीती येते. आणि महाराज जे पूर्वीही नसतं आणि नंतरही नसतं, जे मध्यान्ह कालीच दिसतं किंवा भासतं ते दिसत असलं तरी महाराज नसतं, अर्थात ते खोटं असतं. उदाहरण सांगायचं झालं तर महाराज मृग जळावत आपण त्याला झळया म्हणतो. त्या झळया मृग जळावत महाराज मुळामध्ये असतात का हो नाही महाराज. कारण ते मृग जळावत झळया जर असत्या तर महाराज त्या ठिकाणी दुष्काळ पडला नसता. किंबहुना ज्ञानोबा तर सांगतात की त्या मृगजळावत त्या ठिकाणी जर महाराज व्यावहारिक सत्तेमध्ये खरंच असतं तर लोकांनी महाराज त्या जळावताच्या पाण्यावरती साळी केळी लावल्या असत्या. मृग जळावताची गा तळी ते दिटी दुर्णची निहाळी वाचुनी तेने पाणी साळी केळी लाविसी काही. ज्ञानोबा सांगतात अहो मृग जळावताच्या पाण्यावरती साळी केळी त्या ठिकाणी लावता येत नाही. किंवा ज्ञानोबारायांनी महाराज अमृतानं वाहून सुद्धा उदाहरण दिलेलं आहे. ज्ञानोबा सांगतात की ज्या ठिकाणी मृग जळावत पडलेलं आहे किंवा पडलेलं नाही त्या ठिकाणी जागा सुद्धा कशी आहे तर कोरडीच आहे. आणि ज्या ठिकाणी पडलेलं आहे ती जागा सुद्धा कशी आहे तर कोरडीच आहे. मृगजळ जेत नमुंडे तेत आसे पा कोरडे मा नुमंडे तेत जोडे वल्ला सुकाई. ज्ञानोबा सांगतात की ज्या ठिकाणी मृगजळ पडलेलं नाही ती जागा सुद्धा कोरडी आहे आणि ज्या ठिकाणी पडलेलं आहे ती जागा सुद्धा कोरडीच आहे. का तर मृग जळावत हे फक्त दिसण्यापुरतं आहे, असण्यापुरतं नाही.
अर्थात मृग जळावत हे काय आहे तर महाराज त्या ठिकाणी खोटं आहे, अर्थात प्रातिभासिक सत्तेतलं आहे. का खोटं आहे तर महाराज त्याचं कारण असं आहे की मृग जळावत हे सूर्य उगवण्याच्या अगोदर नाही, सूर्य मावळल्यानंतरही नाही, फक्त मध्यान्हकालीच काय होतं तर जेव्हा उखर भूमीचा आणि सूर्याच्या प्रखर त्या ठिकाणी किरणांचा प्रसंग येतो किंवा त्यांचे ऐक्य होतं, त्यातून काय होतं तर महाराज मृग जळावत दिसतं. ज्ञानोबा सांगतात की का तेजा आणि उखारा भेटी झालिया वीरा मृग जळाच्या पुरा रूप होय. ज्ञानोबा सांगतात की उखर भूमी आणि महाराज सूर्याचे प्रखर किरण त्याचा प्रसंग आला, ऐक्य झालं की त्या ठिकाणी ते मृग जळावत दिसतं. म्हणजे मृग जळावत जरी दिसत असलं तरी सूर्य उगवण्याच्या अगोदर नाही, मावळल्यानंतरही नाही, फक्त महाराज मध्यान्हकाली दिसतं. म्हणून ते दिसत असलं तरी महाराज ते असतं का नाही, अर्थात जरी दिसत असलं तरी महाराज ते खोटं आहे, अनित्य आहे, प्रातिभासिक सत्तेतलं आहे. तद्वत महाराज हे संपूर्ण जगत हा संसार महाराज जन्माच्या पूर्वी नाही, मृत्यूच्या नंतरही नाही, फक्त मध्यान्हकाली दिसतो. आणि जी खरी वस्तू आहे महाराज त्या खऱ्या गोष्टीचा अभाव होत नाही. परमात्मा सांगतात की नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपी दृष्टंतस्तनय तत्वदर्शिभिः. अर्थात तत्वदर्शी ज्ञानी लोकांचं असं म्हणणं आहे की जी वस्तू खरी आहे, नित्य आहे, महाराज तिचा अभाव होत नाही, आणि जी अनित्य आहे महाराज ती वस्तू त्या ठिकाणी राहत नाही, अर्थात तिचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे संपूर्ण जगत हा संसार महाराज जन्माच्या पूर्वी नाही, नंतरही नाही, फक्त मध्यान्हकाली दिसतो. परमात्मा स्वतः सांगतात की अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यान्नी भारत अव्यक्त निदानेव तत्र का परिदेवना. किंवा ज्ञानोबा वर्णन करतात की तैसी जे भूते जलमा आदी अमृते मग पातली व्यक्ती ती जन्मलिया तेत शयासी जेत जाती तेत निभ्रांत आनेन होती देके पूर्वस्थितीची येती आपुलिये एर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकार व हा मायावशे सत्स्वरूपी. ज्ञानोबा सांगतात की महाराज संपूर्ण जगत किंवा संपूर्ण भूत म्हणजे महाराज ही जीव हे जन्माच्या अगोदर काय होते तर महाराज अव्यक्त दशेला प्राप्त झालेले होते, अव्यक्त दशेला होते. जन्माला आल्यानंतर व्यक्त दशेला प्राप्त झाले आणि मृत्यूच्या नंतर सुद्धा काय होतात तर परत अव्यक्त दशेमध्येच लीन होतात. फक्त महाराज मध्यान्हकालीच दिसतात. आणि मध्यान्हकाली जी वस्तू दिसते ती कशी असते ज्ञानोबा सांगतात की एर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे. ज्ञानोबा सांगतात अहो मध्ये जी वस्तू दिसते ना ते अर्थात स्वप्नातलं काय आहे तर स्वप्न आहे, म्हणजे ती वस्तू काय आहे तर खोट्यातली खोटी आहे. असं सांगतात की महाराज दशरथ राजांना महाराज एकदा स्वप्न पडलं. दशरथ राजा झोपले होते आणि झोपलेले असताना त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये भिकारी होऊन महाराज त्या ठिकाणी प्रत्येक दारोदारी जाऊन त्या ठिकाणी महाराज याचना करू लागले, काहीतरी या ठिकाणी अन्न मागू लागले. त्या ठिकाणी पोटामध्ये अतिशय भूक लागलेली आहे आणि आता जर अन्न मिळालं नाही तर महाराज प्राणांचं उत्क्रमण होईल, अशी दशरथ राजांची अवस्था झाली. आणि महाराज प्रत्येक दारोदारी जातात, भिक्षा मागतात, पण मात्र भिक्षा काय मिळायला तयार नाही. प्राण महाराज त्या ठिकाणी व्याकुळ होऊ लागले. आणि तेवढ्यामध्ये झालं काय महाराज दशरथ राजांना जाग आली. जाग आल्यानंतर दशरथ राजे महाराज उठून बसले. त्यांनी आजूबाजूला पाहिलं तर महाराज सोन्याच्या पलंगावरती झोपलेले आहेत, राजवाड्यामध्ये आहेत, आजूबाजूनं सर्व सैनिक त्या ठिकाणी उभे आहेत. पण मात्र दशरथ राजे हे काही सर्वसामान्य नव्हते, ज्ञानी होते. त्यांनी विचार केला अरे आतापर्यंत आपण स्वप्नामध्ये भिकारी झालो आणि महाराज भीक मागत होतो, ते स्वप्न खरं काही जागृतीतला या ठिकाणी आपण राजे आहोत, हा राजेपणा खरा. विचार केला आणि महाराज दरबारामध्ये जाऊन त्या ठिकाणी ऋषीमुनींना साधू संतांना प्रत्येकाला एकच प्रश्न विचारू लागले की हे खरं का ते खरं. महाराज कोणालाच काही कळायला तयार नाही. महाराज शेवटी त्या ठिकाणी एक दिवशी सभा भरलेली असताना अष्टावक्र मुनी दशरथ राजांच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सभेमध्ये आले. आल्याबरोबर महाराज त्या अष्टावक्र मुनींना पाहून सर्वजण हसले. कारण का तर महाराज त्यांचं अंग काय झालं होतं तर 8 जागेवरती वाकडं झालेलं होतं. त्यांची तशी अवस्था पाहून सर्वजण हसू लागले. सर्वांना हसून दिलं आणि सर्व हसल्यानंतर त्या ठिकाणी
अष्टावक्र मुनी म्हणाले, अरे मला वाटलं की दशरथाची सभा म्हणजे आपलं जनकाची सभा म्हणजे ज्ञानी लोकांची सभा असेल, पण ही तर कोणाची सभा आहे, तर चर्मकारांची सभा आहे. का तर तुम्ही माझ्या शरीराकडे अर्थात कातड्याकडे पाहून हसला, तुम्हाला कातड्याची पारख आहे, पण मात्र या देहाच्या आतमध्ये असणारं या ठिकाणी नित्य शुद्ध स्वगत सजातीय विजातीय भेदरहित असं या ठिकाणी तत्व आहे, तुम्ही त्याला त्या ठिकाणी जाणलं नाही. असं त्यांचे उत्तर ऐकल्यानंतर महाराज सर्व त्या ठिकाणी सभा स्तब्ध झाली. जनक राजांनी त्यांचं स्वागत केलं आणि स्वागत करून आसन दिलं, पूजाविधी केला. येण्याचं कारण विचारलं तेव्हा अष्टावक्र महाराजांनी सांगितलं, महाराज तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. तेव्हा दशरथ राजानं अष्टावक्र मुनींना प्रश्न केला की महाराज हे खरं का ते खरं. तेव्हा महाराज अष्टावक्र मुनींनी उत्तर दिलं, राजा हेही खोटं आणि तेही खोटं. म्हणजे महाराज स्वप्न तर खोटं आहेच आहे, पण मात्र जागृती सुद्धा कशी आहे तर खोटी आहे. का तर महाराज जे जागृतीमध्ये जे काही त्या ठिकाणी डोळ्याला दिसत आहे, जे काही या ठिकाणी इंद्रियांना गोचर होत आहे, त्या ठिकाणी विषय होत आहे, ती प्रत्येक वस्तू उत्पन्न झालेली आहे. आणि जी वस्तू उत्पन्न होते महाराज ती या ठिकाणी कशी आहे तर अनित्य आहे, अशाश्वत अशा स्वरूपाची आहे. म्हणून त्या ठिकाणी संपूर्ण जगत किंवा जी वस्तू उत्पन्न होते ते महाराज अनित्य आहे, अशाश्वत आहे. म्हणून भगवान परमात्मा सांगतात की महाराज हे जगत कसं आहे तर अनित्य आहे, अशाश्वत आहे आणि महाराज दुःखरूप अशा स्वरूपाचं हे जगत आहे किंवा दुःखरूप असा हा संसार आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. किंवा ज्ञानोबा सांगतात की म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेर कवनाचे श्रवणी कैची सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या. ज्ञानोबा सांगतात अहो त्या इंगळाच्या अंथुरणावरती कुठं सुखाची निद्रा आहे का. किंबहुना ज्ञानोबा सांगतात अहो या जगतामध्ये मला सुखाची कल्पना देखील करवत नाही. जरी या जगतामध्ये संसारामध्ये जरी आपल्याला सुख प्राप्त होत असलं, सुख मिळत असलं, ज्ञानोबा तरी सांगतात की अहो जे तर दुःख लेवुनी सुखाचे अंगी सळीत जगाते. ज्ञानोबा सांगतात की ज्या ठिकाणी दुःखच काय करत आहे तर महाराज सुखाचा अंगरका पांघरून त्या ठिकाणी जीवाला काय करत आहे तर सळत आहे. अर्थात महाराज या विषयामध्ये मुळामध्ये सुख नाही, पण जीवाला असं वाटतं की महाराज विषयामध्ये काय आहे तर सुख आहे आणि विषयामध्ये सुख आहे अशा अपेक्षेने जीव त्या सुखाच्या पाठीमागं महाराज त्या ठिकाणी त्या विषयाच्या पाठीमागं धावतो. पण विषयामध्ये महाराज सुख नाही. कारण का जे ज्याचं स्वरूप आहे महाराज, जे ज्याचं स्वरूप असतं महाराज ते स्वरूप त्याला सोडून महाराज कधी राहत नाही किंवा कधीच जात नाही. मला सांगा ज्याप्रमाणे साखर आहे, साखरेची गोडी हे काय आहे स्वरूप आहे. तुम्ही साखर कधीही खा केव्हाही खा तरी महाराज साखर कशी लागते गोडच लागते. सकाळी खाल्ली म्हणून गोड आणि महाराज संध्याकाळी खाल्ली म्हणून आंबट लागते असं आहे का नाही. साखर कधीही खा तरी महाराज गोडच लागते. का तिचं ते काय आहे तर स्वरूप आहे. म्हणजे स्वरूप हे महाराज त्या वस्तूला सोडून कधी राहत नाही. किंवा ज्ञानोबा अमृतानुभवामध्ये सांगतात की गोडी आणि गुळू कापूर आणि परिमळू निवाडू जाता पांगुळ निवाडू होय. ज्ञानोबा सांगतात अहो ज्याप्रमाणे गोडी हे गुळाला सोडून राहत नाही, सुगंध हा कापराला सोडून राहत नाही. का तर गोडी हे त्या गुळाचं स्वरूप आहे, सुगंध हा त्या कापराचा त्या ठिकाणी स्वरूप आहे. तद्वत महाराज त्या ठिकाणी विषयामध्ये जर सुख असतं, जर त्या ठिकाणी विषयाचं सुख हे स्वरूप असतं तर विषयापासून महाराज सर्वांना सुखाची अनुभूती यायला पाहिजे. किंबहुना महाराज सगळ्यांना त्या ठिकाणी सर्व कालामध्ये त्या ठिकाणी त्या सुखाची अनुभूती यायला पाहिजे. पण मात्र तसा त्या ठिकाणी अनुभव येत नाही. म्हणजे ज्याप्रमाणे महाराज वाहक जर वाघिणीने पाहिला तर तिला आनंद आहे, पण मात्र मनुष्याला आनंद आहे का नाही महाराज, मनुष्याला दुःख आहे. किंबहुना ज्ञानोबा महाराज मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाहा आगमापायुनो नित्या आगमापायुनो अनित्या स्थावंतीची छक्षो भारत या श्लोकावरती बोलत असताना वर्णन करतात की हे पंचविषयाच्या माध्यमातून अर्थात शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयाच्या माध्यमातून मिळणारं सुख हे कसं अनित्य आहे, कसं दुःखरूप आहे, ते अनित्य कसं आहे ज्ञानोबा सांगत असताना वर्णन करतात. ज्ञानोबा सांगतात की देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती
जेत द्वेषाद्वेष उपजवी श्रवणाद्वारे मृदू आणि कठीण हे परशाचे दोन्ही गुण जे वपोचनी संगे कारण सदोष घेता भ्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख जे उपजवी सुख दुःख नेत्राद्वारे सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो ग्रहाण संगे विषादू तोषू देता तैसाची द्विधरसू उपजवी प्रतित्रासू मनोनी हा अपभ्रंशो विषय संगो. ज्ञानोबा सांगतात अहो विषयामध्ये जर सुख असतं, या पाचही विषयाचं शब्द स्पर्श रूप रसगंध पाचही विषयाचं ज्ञानोबारायांनी महाराज त्या ठिकाणी वर्णन केलं, उदाहरण दिलं. ज्ञानोबाराय सांगतात शब्द विषयामध्ये जर सुख असतं, मनुष्याला महाराज आपली स्तुती केली तर आनंद होतो, पण मात्र एखाद्याने जर महाराज निंदा केली तर काय होतं, दुःख होतं. चांगलं खाण्यासाठी मनाजोगं मिळालं तर आनंद आहे, पण मात्र मनाजोगे मिळालं नाही तर काय आहे, तर दुःख आहे. अर्थात ज्ञानोबाराय सांगतात अरे बाबा विषयामध्ये जर सुख असतं तर महाराज त्या शब्द विषयामध्ये स्पर्श विषयामध्ये रूप रस गंध विषयामध्ये जर सुख असतं तर त्याची त्या ठिकाणी सुखाचीच प्रतीती यायला पाहिजे, दुःखाची प्रतीती नको. पण मात्र तसं होत नाही. म्हणजे विषयातील सुख कसं आहे तर ज्ञानोबाराय शेवट सांगतात की देखे अनित्य तयापरी मनोनी तो अव्हेरी सर्वता संगुण धरी धनुर्धारा. अरे अर्जुना हे विषयाच्या माध्यमातून या ठिकाणी जे प्राप्त होणारं सुख आहे ना ते अनित्य आहे, अशाश्वत आहे आणि ते दुःखरूप अशा स्वरूपाचं आहे. अर्थात मुळामध्ये ते सुख नाहीच, पण मात्र जीवाला भ्रांती होते सुख आहे. ज्ञानोबाराय त्यासाठी उदाहरण देतात. ज्ञानोबाराय सांगतात की आगा विषयाचे कांदे वाटुनी जो रस घेजे पिळुनी तया नाम अमृत ठेवूनी अमर होणे. ज्ञानोबाराय सांगतात काय झालं महाराज, एक मनुष्य आहे, त्यानं काय केलं तर विषाचे कांदे घेतले, ते वाटले, त्याचा रस काढला आणि महाराज तो रस एका बाटलीमध्ये भरला आणि बाटलीमध्ये भरून त्याला एक टिकर लावलं किंवा लेबल लावलं हे अमृत आहे, जो हे अमृत पेल तो काय होईल तर अमर होईल. आता मला सांगा जगतामध्ये महाराज, आणि ते बाटली काय केली महाराज आपल्या दुकानामध्ये विकण्यासाठी ठेवली. जगतामध्ये महाराज असा कोणीच नाही की महाराज त्याला मरण यावं वाटतं, असं कोणीच नाही. प्रत्येकाची महाराज एकच इच्छा आहे, काय आहे, मला मरण नको. जगस्पृहे आस्पद एक सर्वभौमस्पद न मरणे निर्विवाद जगा पडिये. ज्ञानोबाराय सांगतात सगळ्यांची एकच इच्छा आहे, काय आहे तर मी मरू नये अशी एक इच्छा आहे. आता अमृत पाहिल्यानंतर महाराज कोणाला नको वाटेल, एका मनुष्यानं पाहिलं हे अमृत आहे आणि अमृत जो पितो तो काय होतो तर मरण नायके कानी मृत्यू कथा. ज्ञानोबाराय सांगतात मरण महाराज कानानं सुद्धा मृत्यूची कथा ऐकत नाही. त्यानं महाराज ते अमृत विकत घेतलं, घरी गेला, ग्लासामध्ये ओतलं आणि महाराज तो अमृत तो पिऊ लागला किंवा पिणार. मला सांगा तो जर महाराज मनुष्य तो अमृत पिला तर किती वर्षाचा किती दिवसाचा त्या ठिकाणी अमर होईल हो. काही त्या ठिकाणी क्षणामध्ये अवघ्या क्षणामध्ये महाराज तो मेल्याशिवाय राहणार नाही. कारण का तर ज्याला तो अमृत समजून पित आहे महाराज ते अमृत आहे का नाही, ते काय आहे विष आहे. ज्ञानोबाराय सांगतात अरे बाबा विषाच्या या बाटलीला त्या ठिकाणी नाव अमृताचं दिलं म्हणून जसं आहे ते त्या ठिकाणी अमृत होत नाही, तद्वत महाराज या विषयामध्ये सुद्धा बाहेरून सुखाचा लेबल आहे, टिकर आहे, पण आतमध्ये महाराज दुःखच आहे. पण जीव हा महाराज ते विषयाच्या बाहेरून सुखाचा टिकर पाहतो, जी त्या विषयाच्या पाठीमागं पळतो, पण मात्र आतमध्ये काय आहे तर महाराज दुःख आहे. ते त्या जीवाच्या त्या ठिकाणी दुःखच पादरामध्ये पडतो. म्हणजे महाराज हे विषयाच्या माध्यमातून सुद्धा जीवाला सुखाची अपेक्षा आहे, पण मिळतं काय दुःख, का तर त्याचं दुःख हे काय आहे तर स्वरूप आहे. या संसाराचा विचार जगताचा विचार केला तर जगत सुद्धा कसं आहे महाराज अनित्य आहे. का तर याचं कारणच काय आहे, मूळच काय आहे तर महाराज लटका आहे, खोटा आहे. नाही अज्ञाना वाचुनी मूळ ययाचे आसले पण टवाळ. ज्ञानोबाराय सांगतात की याचा खरेपणाच काय आहे तर खोटेपणा आहे, ज्याचं मूळच खोटं आहे महाराज ते खरं असू शकत नाही. म्हणजे संपूर्ण जगत हे कसं आहे तर अनित्य आहे, अशाश्वत आहे, दुःखरूप आहे. आणि अशा या अनित्य अशाश्वत दुःखरूप अशा जगतामध्ये येऊन जर परमात्मा सांगतात की हे अर्जुना तुला जर मला प्राप्त व्हायचं असेल, माझी जर तुला प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याकरिता तू काय कर तर तू मन हे मीची करी. तू काय कर तर हे मन त्या ठिकाणी मीची करी. मीची करी म्हणजे काय तर माझ्या स्वरूपाशी त्या ठिकाणी ऐक्य कर.
कारण महाराज जोपर्यंत परमात्म्याच्या स्वरूपाशी आपलं ऐक्य होत नाही तोपर्यंत जीवाला काय आहे तर भीती आहे. एकदा का महाराज परमात्म्याच्या स्वरूपाशी ऐक्य झालं रे झालं की जीवाला कोणत्याही प्रकारची महाराज त्या ठिकाणी भीती नाही. जोपर्यंत दुजेपणा आहे तोपर्यंत काय आहे तर महाराज भीती आहे. दुजे जवळजवळ घडे तव तव संसार भय जोडे हे देवो आपोलिनी तोंडे बोलती वेद. ज्ञानोबाऱ्या सांगतात की जोपर्यंत द्वैत आहे दुजेपणा आहे तोपर्यंत त्या ठिकाणी जीवाला काय आहे तर भीती आहे. अर्थात जन्म मरणाचं भय आहे. पण मात्र महाराज त्या ठिकाणी एकदा का परमात्मा स्वरूपाशी त्या ठिकाणी जीवाचं ऐक्य झालं रे झालं की त्या ठिकाणी जीवाला कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी भीती नाही. आणि ती परमात्मा स्वरूपाशी ऐक्य केलं की महाराज जीवाची काय होते तर भीती त्या ठिकाणी नाहीशी होते. ज्ञानोबाला सांगतात की का भय वार्ता देशे दवडणे जे. अर्थात महाराज परमात्मा स्वरूपाशी ऐक्य केलं की जीवाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं भय नाही. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात की हे अर्जुना तो काय कर तर तू मन हे मीच करी मीच कर. अर्थात माझ्या स्वरूपाशी तुझ्या मनाचं काय कर तर ऐक्य कर. आणि एकदा का ऐक्य झालं की तुला कोणत्याही प्रकारची भीती नाही. या संसाराची भीती नाही जन्म मरणाचीही भीती नाही. म्हणून मन तो काय कर माझ्याशी त्या ठिकाणी माझ्या स्वरूपाशी ऐक्य कर. इथं महाराज भगवान परमात्म्याने चकार वापरला काय तर मीची. अर्थात माझ्या स्वरूपाशी काय कर तर एक कर. कारण मनाचा महाराज स्वभाव आहे बरं का. काय स्वभाव आहे तर मन हे अन्य विषयाशी त्या ठिकाणी महाराज एकरूप होतं पण परमात्म्याशी एकरूप होत नाही. किंबहुना महाराज हे मन मन म्हणजे आहे तरी काय तर महाराज अंतकरण चतुष्टय आहे. तरी बुद्धी आणि मन चित्त अहंकार हन हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे. ज्ञानोबाराय सांगतात अंतकरण एकच आहे पण मात्र त्या अंतकरणाचे कार्यानुसार महाराज मन बुद्धी चित्त अहंकार असे 4 प्रकार आहेत. जे त्या ठिकाणी चिंतन करतं त्याला म्हणतात चित्त. जे त्या ठिकाणी निश्चय करते त्याला म्हणतात बुद्धी. जे अहंपणा धारण करते त्याला म्हणतात त्या ठिकाणी अहंकार. आणि जे संकल्प विकल्प करतं त्याला काय म्हणतात तर मन म्हणतात. किंवा मन मन म्हणजे तरी काय तर ज्ञानोबारायांनी महाराज 13व्या अध्यायामध्ये या मनाचं भरपूर वर्णन केलेलं आहे. मन म्हणजे काय मन करतं काय मनाचं कार्य काय ज्ञानोबारायांनी महाराज 13व्या अध्यायामध्ये सर्व त्या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे. ज्ञानोबाराय वर्णन करतात की जे प्रवृत्तीशी मूळ कामाजयाचे बळ जे अखंड सुये छळ अहंकारासी जे इच्छे ते वाढवी आशे ते चढवी पाटी पुरवी भयासी गा द्वैत जे ते उटी आविद्या जेने लाटी जे इंद्रियांते लोटी विषया माझी संकल्पे सृष्टी घडे सवेची विकल्पोनी मोडी मनोरथाच्या उतरणी उतरी रची जी भुलीचे कुहर वायू तत्वाचे अंतर बुद्धीचे द्वार झकविले जेने ते का किरटी मन. म्हणजे महाराज या सर्व वैवामध्ये ज्ञानोबाराय मन कशाला म्हणतात किंवा मनाचं कार्य सांगतात. ज्ञानोबाराय सांगतात अहो मनुष्याची जी प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक क्रियेमध्ये प्रवृत्ती होते त्याला कारण कोण आहे हे मन आहे. मनुष्याच्या इंद्रियांना विषयामध्ये लोटणारं सुद्धा हे मन आहे. किंवा द्वैताला निर्माण करणारं सुद्धा कोण आहे तर हे मनच आहे. किंवा मन मन कशाला म्हणतात ज्ञानोबाराय सांगतात की जे संकल्प आणि विकल्प करण्याचं काम करतं ना त्यालाच काय म्हणतात तर मन म्हणतं. त्यालाच मन असं म्हणतात. म्हणजे मन हे काय करतं तर महाराज संकल्प विकल्प करत राहतं. मनाचं ते काय आहे तर महाराज कार्य आहे संकल्प विकल्प करणं. हे मनाचं काय आहे तर स्वरूप आहे. हे मन महाराज त्या ठिकाणी असं काही विचित्र आहे की महाराज मन सर्व ठिकाणी जातं पण मात्र ते परमात्मा स्वरूपाकडं किंवा परमात्म्याच्या चरणाजवळ महाराज येत नाही. ज्याप्रमाणे महाराज माशी असते माशी मला सांगा कोणत्या वस्तूवरती कोणत्या जागेवरती कोणत्या पदार्थावरती बसत नाही असं ठिकाण नाही. पण मात्र ती माशी महाराज एका वस्तूवरती एका पदार्थावरती बसत नाही. कोणता आहे पदार्थ तर अग्नीवरती विस्तवावरती ती बसत नाही. का बसत नाही तर तिला माहीत आहे की मी जर या विस्तवावरती अग्नीवरती जर बसले तर मी महाराज माशी रूपानं शिल्लक राहणार नाही. किंवा मला दुसरीकडे बसण्यासाठी मी शिल्लक राहणार नाही. तसंच महाराज मनाला सुद्धा माहीत आहे की मी जर या परमात्म्याच्या स्वरूपाशी ऐक्य केलं की मी मन
मन स्वरूपानं न राहता परमात्म्याशी ऐक्य झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज मन सगळीकडे जातं पण मात्र परमात्मा स्वरूपाशी ते ऐक्य पावत नाही. किंबहुना परमात्म्याकडं येण्यासाठी महाराज ते मन तयार होत नाही. म्हणून महाराज त्या मनाला त्या ठिकाणी विषयापासून आवरावं लागतं आणि महाराज त्या मनाला विषयापासून आवरून मनाला परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी महाराज त्या मनाचं अनुसंधान करावं लागतं. कारण मन हे महाराज काय आहे तर सर्व इंद्रियांमध्ये काय आहे तर प्रधान आहे. प्रधान म्हणू राजा एक देहपुरी नांदतो असे त्यासी दोही नारी पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केली आम्हावरी गा. कान्होबाराय सांगतात की महाराज मन काय आहे तर सर्व इंद्रियामध्ये प्रधान आहे. अर्थात या देहपुरी नगरीचा राजा म्हणजे कोण आहे तर मन आहे बरं का. मन अर्थात मन हे पंच ज्ञानेंद्रियामध्ये आणि पंच कर्म इंद्रियामध्ये काय आहे तर महाराज प्रधान आहे. अर्थात सर्वांचं त्या ठिकाणी प्रमुख आहे. सर्वांचं मन हे महाराज अध्यक्ष आहे. पंचदशीमध्ये सुद्धा महाराज वर्णन केलेलं आहे की मनोदशी इंद्रियाध्यक्षम ऋतपद्म गोलके स्थितम तच्चांत कर्ण बाह्येश्व स्वातंत्र्याद्विनेंद्रियही. अर्थात पंचदशीकार सुद्धा सांगतात की मन हे महाराज 10 इंद्रियांचं त्या ठिकाणी अध्यक्ष आहे. किंवा ज्ञानोबा सुद्धा सांगतात की तैसे मन हे पांडवा मूळ हे इंद्रिय भावा. ज्ञानोबा सांगतात की तैसे मन हे पांडवा मूळ या इंद्रिय भावा हेची राहटे आगवा द्वारीही परी जे वेळी जैसे जे भवनी आतो असे बाहेरी ये तैसे व्यापार रूपे. ज्ञानोबा सांगतात अहो जे त्या ठिकाणी मनामध्ये आतमध्ये असतं तेच काय होतं तर बाहेर इंद्रियाच्या द्वारा काय होतं तर क्रियेच्या द्वारा काय होतं तर प्रगट होतं. म्हणजे मन हे काय आहे तर तैसे मन हे पांडवा आणि मूळ या इंद्रिय भावा. अर्थात मन हे काय आहे तर महाराज त्या ठिकाणी ज्ञान इंद्रियामध्ये आणि पंचकर्मी इंद्रियांमध्ये प्रमुख आहे. अर्थात सर्वाचा त्या ठिकाणी महाराज ते नियमन करणारा आहे. अर्थात मन ज्या ठिकाणी जातं त्या ठिकाणी महाराज बाकीच्या इंद्रियांना बोलवावं लागत नाही. अर्थात मन हे सर्व इंद्रियाचं उपलक्षण आहे असं त्या ठिकाणी हे मन आहे. किंबहुना मनाचा महाराज आणि अजून एक गुण पाहिला आपण तर मन म्हणजे मनुष्याच्या महाराज बद्ध दशेला आणि मुक्त दशेला कारणीभूत सुद्धा कोण आहे तर हे मनच आहे. म्हणजे आपल्याला देह प्राप्त झाला म्हणून आपल्याला जीवदशा प्राप्त झालेली नाही. ही जीवदशा महाराज प्राप्त होण्याचं कारण सुद्धा कोण आहे तर हे मनच आहे. ज्ञानोबा सांगतात की जयाचनी संगे जीव दशा वस्तू म्हणजे जीवदशा हे महाराज मनाच्या संघानं महाराज आपल्याला प्राप्त झालेली आहे. म्हणजे मन हेच महाराज त्या ठिकाणी मनुष्याच्या उद्धाराला कारणीभूत आहे आणि मन हेच महाराज बद्ध दशेला देखील काय आहे कारणीभूत आहे. परमात्मा स्वतः अर्जुनाला सांगतात की अरे अर्जुना ज्यानं या मनाला जिंकलं ना त्याच्यासाठी मन हे परम मित्र आहे. पण ज्याला जिंकता आलं नाही त्याच्यासाठी हे काय आहे तर परम शत्रू आहे. बंधुरात्मात्मन तस्य एनात्मैवात्मना जितः अनात्मवस्तू शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत. परमात्मा सांगतात की मन ज्यानं जिंकलं त्याच्यासाठी परम मित्र आहे पण ज्याला जिंकता आलं नाही त्याच्यासाठी हे परम शत्रू आहे. म्हणजे मन हेच महाराज उद्धाराचं आणि बद्ध दशेचं कारण आहे. ज्यानं मन जिंकलं त्याचं महाराज मन उद्धार करतं आणि ज्याला जिंकता आलं नाही त्याच्या बद्ध दशेला कारणीभूत आहे. म्हणजे आपल्याला जीवदशा देहाच्या संघानं नाही तर कोणाच्या संघानं आहे तर महाराज या मनाच्या संघानं प्राप्त झालेली आहे. म्हणजे काय मनाच्या संघानं प्राप्त झाली का तर महाराज मनानं काय केलं तर महाराज अनित्य अशा विषयांशी अनित्य अशा या संसाराशी काय केलं महाराज त्या ठिकाणी ऐक्य केलं. किंबहुना त्याच्याशीच महाराज त्या ठिकाणी आपला संबंध जोडला आणि त्याचा परिणाम काय झाला तर महाराज त्या ठिकाणी जीवाला दुःख भोगावं लागलं आपल्याला जीवदशा प्राप्त झाली. म्हणून ज्ञानोबा सांगतात अरे बाबा असं जे त्या ठिकाणी अर्जुना जे काही मन आहे ना जे त्या ठिकाणी विषयाचं ध्यान करून विषयाचं चिंतन करून त्या ठिकाणी विषय स्वरूप झालेलं आहे ते मन तू काय कर तर ते विषयातून त्या ठिकाणी काय कर तर बाहेर काढ आणि ते विषयातून त्या मन बाहेर काढून त्या ठिकाणी ते मन तू मन हे मीच करी. अर्थात ते मन काय कर तर माझ्या ठिकाणी मीच कर. अर्थात माझ्या स्वरूपाशी त्या मनाचं काय कर तर ऐक्य कर आणि माझ्या स्वरूपाशी त्या ठिकाणी ऐक्य करून ज्ञानोबा त्या ठिकाणी दुसरं साधन सांगतात. नंतर काय कर तर माझी
भजनी प्रेम धरी, अर्थात माझ्या भजनामध्ये काय कर तर प्रेम धर. आता ज्ञानोबारायांनी महाराज या ठिकाणी काय सांगितलं तर भजनामध्ये प्रेम धरायला सांगितलं. अर्थात भजन म्हणजे काय महाराज, परमात्म्याचं नामस्मरण, चिंतन, कीर्तन. या ठिकाणी आपल्या संप्रदायामध्ये जेवढी काही साधनं आहे महाराज ती काय तर भजनाचीच परमात्म्याच्या प्राप्तीची साधनं आहे. आता ज्ञानोबारायांनी महाराज इथं भजनच का सांगितलं हो, का सांगितलं, योग का नाही सांगितला, जप का नाही सांगितला, तप का नाही सांगितलं, त्याचंही महाराज कारण आहे. काय कारण आहे तर त्याचं असं कारण आहे की महाराज या कलियुगामध्ये उद्धाराचं साधन म्हणजे काय आहे तर केवळ भजन आहे, अर्थात परमात्म्याचं नामस्मरण आहे. परमात्मा स्वतः सांगतात की कृते यद ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतु मुखे द्वापारे परिचार्याम कलो तद हरिकीर्तनात. अर्थात कृतयुगामध्ये तपाच्या द्वारा महाराज परमात्म्याची प्राप्ती होते. त्रेतायुगामध्ये त्या ठिकाणी, कृतयुगामध्ये तपाच्या द्वारा प्राप्ती, कृतयुगामध्ये यज्ञाच्या द्वारा, द्वापार युगामध्ये पूजेच्या द्वारा आणि कलियुगामध्ये महाराज परमात्म्याच्या कीर्तनाच्या, परमात्म्याच्या नामस्मरणाच्या द्वारा काय आहे तर परमात्म्याची प्राप्ती आहे. स्वतः परमात्मा किती आपल्या भागवतात सांगतात की माम रोधयंतो, परमात्मा सांगतात की माम रोधयंतो माम योगो न स्वाध्याय. परमात्मे महाराज एक असे श्लोक आहे की परमात्मा स्वतः सांगतात की अरे उद्धवाला सांगतात, उद्धवा माझी प्राप्ती योगानं नाही, जपानं नाही, तपानं नाही, अनुष्ठानानं नाही, मी कशानं प्राप्त होईल तर या कलियुगामध्ये तर माझ्या नामस्मरणानं, भजनानं त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. अर्थात महाराज या कलियुगामध्ये त्या ठिकाणी परमात्म्याचं नामस्मरण हेच काय आहे तर परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन आहे. किंवा हे सर्वांना काय आहे तर करण्याजोगा आहे. कारण महाराज भक्ती हे साधन चारही पुरुषार्थाचे काय आहे तर महाराज प्राप्ती करून देणार आहे. चहू पुरुष ज्ञानोबराय सांगतात की क्षत्रियाचे आचारी, पाचवा गणेंद्र अवधारी, चहू पुरुषार्था श्री भक्ती जैसी. भक्ती महाराज चारही पुरुषार्थाला प्राप्त करून देणारे आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी महाराज भक्तीचं साधन सांगितलं काय तर माझिया भजनी प्रेम धरी. आता भजन म्हणजे काय महाराज तर भजन या शब्दाची उत्पत्ती त्या ठिकाणी भज सेवायाम म्हणजे भज सेवायाम म्हणजे काय तर भजने, पूजने, सेवा करणे असा त्याचा काय आहे तर अर्थ आहे. म्हणजे भगवान परमात्म्याची महाराज अनन्यतेनं सेवा करणं म्हणजेच काय आहे तर भजन आहे. आता अनन्यता म्हणजे काय तर नारद महाराज सांगतात की अन्य आश्रयानाम त्यागो अनन्यता. अर्थात महाराज अन्य आश्रयाचा त्याग करणं म्हणजेच काय आहे तर अनन्यता आहे. म्हणजे अन्य आश्रय म्हणजे कोणते तर महाराज जीवाला त्या ठिकाणी संसारातले आपल्याला आश्रय घेता येतील. म्हणजे महाराज हे घरदार, बायका, पोरे सुद्धा एक आश्रय आहे. यांचा आश्रय आणखी होणार. दुसरा जर अर्थ केला तर महाराज जीवाच्या अंतःकरणाच्या वृत्तीला काय आहे तर अनेक त्या ठिकाणी आश्रय आहेत. म्हणजे अनेक विषय आहेत आपल्याला महाराज, आपल्या अंतःकरणाच्या वृत्तीला अनेक विषय आहेत. किती विषय आहेत किंवा होणार आपल्या अंतःकरणाच्या वृत्तीची अवस्था कशी झालेली आहे. ज्ञानोबारा एक उदाहरण देतात. ज्ञानोबारा सांगतात की महाराज एखादा माठ घ्यावा, माठ, आणि तो माठ एखाद्या उंच ठिकाणावरून जर आपण खाली खडकावरती सोडून दिला तर मला सांगा तो आहे तसा राहतो का नाही. त्याचे काय होतात तर अनेक तुकडे होऊन जातात. ज्ञानोबारा सांगतात का पाषाणाची माता हुंडी फुटली पार्था जीवी तैसे सर्वता कुटके झाले. ज्ञानोबाराय सांगतात की ज्याप्रमाणे महाराज त्या पाषाणावरती, दगडावरती जर माठ सोडला उंचावरून तर त्याचे अनेक तुकडे महाराज ज्याप्रमाणे होतात त्याप्रमाणे आपल्या महाराज अंतःकरणाच्या वृत्तीची अवस्था झालेली आहे. अर्थात आपल्याला अनेक विषय आहेत पण मात्र असे अनेक विषय त्या ठिकाणी नाहीसे करून केवळ त्या ठिकाणी महाराज परमात्माच काय करणे तर विषय करणे म्हणजेच काय आहे तर अनन्यता आहे. किंवा ही अनन्यता कशी असते ज्ञानोबाराय त्याच्यासाठी उदाहरण देतात. ज्ञानोबाराय सांगतात का सकळ जळ संपत्ती गेहुनी समुद्राते गिवसती गंगा जैसे अनन्य गती मिळालीची मिळे तैसे सर्व भाव संभारे न धरत प्रेम एक सरे मज माझी संचरे मीची होणी. ज्ञानोबाराय सांगतात ज्याप्रमाणे गंगा हे महाराज समुद्राला मिळण्यासाठी जाते आणि जात असताना महाराज सगळी आपली त्या ठिकाणी जलसंपत्ती घेऊन समुद्राला मिळते आणि मिळतच त्या ठिकाणी अखंडपणे राहते. त्याप्रमाणे महाराज त्या परमात्म्याला कायनं, वाचनं, मनानं शरण जाणं किंवा म्हणा तो परमात्माच विषय करणं म्हणजेच काय आहे तर अनन्यता आहे. आणि अशा अनन्यतेनं
ज्ञानोबा सांगतात काय करा तर भजन करा. माझे भजनी प्रेमधरी म्हणजे महाराज अशा अनन्यतेनं परमात्म्याचं त्या ठिकाणी नामस्मरण करणं, कीर्तन करणं, चिंतन करणं म्हणजेच काय आहे तर भजन आहे. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबा सांगतात की हे अर्जुना, तू माझ्या स्वरूपाशी त्या ठिकाणी काय कर तर तुझ्या मनाचं ऐक्य कर, माझ्या भजनामध्ये प्रेम धर आणि सर्वत्र त्या ठिकाणी मला काय कर तर नमस्कार कर. सर्वत्र नमस्कारी मज एकाते म्हणजे महाराज मज एकाते सर्वत्र नमस्कारी म्हणजे महाराज परमात्मा हा काय आहे तर एकच आहे बरं का. एकम अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन म्हणजे परमात्मा हा काय आहे तर महाराज एकच आहे. अनेक त्या ठिकाणी महाराज देव नाहीत, एकच तत्व आहे. आणि त्या अशा एक तत्वाला ज्ञानोबा सांगतात काय कर तर सर्वत्र त्या ठिकाणी प्रत्येक वस्तूमध्ये त्या ठिकाणी मी आहे असं समजून काय कर तर मला नमस्कार कर. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो. ज्ञानोबा सांगतात की संपूर्ण जगत हे माझ्या स्वरूपाशी किंबहुना मीच आहे असं त्या ठिकाणी काय कर तर आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी धारण कर आणि मला नमस्कार कर. कारण विठ्ठल जळी स्तरी भरला रिता ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने देखीला विठ्ठलची विठ्ठल. अर्थात प्रत्येक वस्तूमध्ये त्या ठिकाणी विठ्ठल, प्रत्येक वस्तूमध्ये त्या ठिकाणी परमात्म्याची व्याप्ती आहे. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्ति परमेश्वरम. अर्थात प्रत्येक वस्तूमध्ये परमात्म्याची व्याप्ती आहे. फक्त महाराज ते पाहण्यासाठी त्या ठिकाणी दृष्टी त्या ठिकाणी आपल्याला असावी लागते. जर त्या ठिकाणी ती दृष्टी नसेल तर महाराज प्रत्येक वस्तूमध्ये आपल्याला काय दिसून येते भेदच दिसून येईल. पण मात्र ती दृष्टी महाराज परमात्म्याच्या भक्तीनं त्या ठिकाणी काय होते तर प्राप्त होत असते. आणि ती एकदा का दृष्टी प्राप्त झाली की महाराज त्या ठिकाणी प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक जीवामध्ये त्या ठिकाणी मनुष्याला काय होते तर परमात्म्याचीच काय होते तर प्रतीती यायला त्या ठिकाणी लागते. आपण महाराज नाथ महाराजांचं उदाहरण सर्वांना माहीत आहे. नाथ महाराज काशीहून महाराज रामेश्वरला कावड घेऊन चालले आणि जात असताना नाथ महाराजांना त्या ठिकाणी महाराज एक तहानेनं व्याकुळ झालेलं गाढव दिसलं. त्या ठिकाणी पाण्यानं अतिशय तहान लागलेली आहे. पाणी जर मिळालं नाही तर महाराज त्याचे प्राण निघून जातील अशी अवस्था आहे. नाथ महाराजांनी महाराज काही विचार न करता ते कावडीतलं पाणी काय केलं महाराज त्या गाढवाला पाजलं. बाकीचे महाराज लोक म्हटले, नाथ महाराज म्हणले काय वेडे आहेत, काशीहून या ठिकाणी एवढे लांबून कावड आणली, एवढं ओझं वागवलं आणि कोणाला पाजलं महाराज शेवटी गाढवाला पाजलं. म्हणजे नाथ महाराजांना महाराज त्या गाढवामध्ये सुद्धा कोण दिसला परमात्मा दिसला. का तर महाराज त्यांची त्या ठिकाणी दृष्टी महाराज महात्म्यांची तशी झालेली आहे. किंबहुना महाराज महात्म्यांची दृष्टी कशी असते तर महाराज गुरुवर्य शांती ब्रह्म बाबा सांगतात की महाराज साधूची दृष्टी ही महाराज त्या ठिकाणी कारणाची असते आणि महाराज आपली दृष्टी ही काय असते तर कार्याची असते. आपण महाराज वरचं सोंग पाहतो पण मात्र महाराज साधू संतांची दृष्टी वरचं सोंग न पाहता अर्थात महाराज त्यांची दृष्टी महाराज कारणापर्यंत जाते आणि कारणालाच काय होते तर महाराज पाहत असते. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबा सांगतात अर्जुना तो काय कर तर मी सर्व व्यापक आहे, सर्वत्र त्या ठिकाणी माझी व्याप्ती आहे असं समजून त्या ठिकाणी मला काय कर तर नमस्कार कर. कारण नमस्कार करणं हे सुद्धा काय आहे महाराज तर एक नवविधा भक्तीपैकी काय आहे तर एक भक्तीच आहे. आणि असं त्या ठिकाणी काय कर तर मला त्या ठिकाणी नमस्कार कर. त्या ठिकाणी माझ्या ठिकाणी तू मन ठेव, अर्थात माझ्या स्वरूपाशी ऐक्य कर, माझ्या भजनामध्ये प्रेम धर आणि सर्वत्र त्या ठिकाणी माझी व्याप्ती आहे असं समजून त्या ठिकाणी मला नमस्कार कर. असं या ओवीतून ज्ञानोबा यांनी या ठिकाणी ज्ञानोबा या ठिकाणी प्रतिपादन करतात. ज्याप्रमाणे ज्ञानोबा यांनी बुद्धी दिली, ज्याप्रमाणे या ठिकाणी गुरुवार यांना साधू संतांना बुद्धी दिली त्याप्रमाणे महाराज बोलण्याचा प्रयत्न केला. तसं पाहिलं तर माझा कोणता महाराज अधिकार नाही. पण मात्र गुरुवर्य डॉक्टर बाबा सांगत असतात की ज्याप्रमाणे महाराज सवास या ठिकाणी कोणीही सवासिनीला कुंकू लावण्यासाठी आलं तर नाही म्हणू नाही, त्याप्रमाणे महाराज ज्ञानोबा यांची सेवा आणि महाराज हे परम भाग्यानं महाराज ज्ञानोबा यांच्या समोर बोलण्याची सेवा म्हणजे महाराज भाग्य म्हणावं लागेल. ज्याप्रमाणे त्या ठिकाणी जमेल त्याप्रमाणे महाराज सेवा करण्याचे त्या ठिकाणी प्रयत्न केला. झालेली सेवा या ठिकाणी ज्ञानोबा यांच्या चरणी, श्री संत भोजलिंग काकांच्या चरणी, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करून या ठिकाणी आपण सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल पंढरनाथ
विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञान